किती झाले बाळांनो? 13 विद्यार्थी जॉईन झाले आहेत का? 12. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. रुद्रा. गुड मॉर्निंग सर. रुद्रा. नो सर. रुद्रा. नंतर आपला माईक आणि व्हिडिओ चालू करू नको. हो सर. आणि आवाज जर येत नसेल, काही दिसत नसेल तर काय असतं माहितीये का? आपल्या रेंजचा प्रॉब्लेम असतो बाळांनो. आपली रेंज कमी जास्त होते, त्याच्यामुळे आपण एवढी काळजी करायची नाही त्याला. मी दिसतो का तुम्हाला स्पष्ट आता? हो सर. बर, माझा आवाज पण येतोय तुम्हाला स्पष्ट? हो सर. हो सर. म्हणजे काय अडचण नाही? आता काय अडचण आहे का तुम्हाला, मला सांगा? नाही सर. दिसण्याच्या बाबतीमध्ये कुठलीच अडचण नाही ना आता? नाही. मग आता काय करायचं, ज्यावेळेस क्लास चालू होईल त्यावेळेस म्हणू नका सर दिसेना गेले, सर आवाज येना गेलाय. का थोडे काय करायचं माहितीये का? हे का आपण वर्गामध्ये आहोत का आता? आपण ऑनलाईन घ्यायलो. मग ऑनलाईन घेत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचं नेटवर्क कमी जास्त होतं, किंवा मी ज्या ठिकाणी आहे आता त्या ठिकाणचे नेटवर्क कमी जास्त होतं. त्याच्यामुळे एवढी काळजी करायची नाही. माझा जरी आवाज आला तरी थोडस आपण हे करायचं, म्हणजे ऍडजस्टमेंट करायला शिकायचं. येते का लक्षात? ऍडजस्टमेंट करणं तितकं महत्वाचं आहे. ऍडजस्टमेंट जर करत नसाल तर म्हणजे काय होतं माहितीये का? उगाच तुम्ही डिस्टर्ब होता मध्ये. सर हे करा, ते करा, सर आवाज आहे ना गेला, तुमचं दिसना गेले, तुमचं लिखाण नाही, तुमचं अमूल जाईल, ह्या गोष्टी करू नका बाळांनो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला दररोज सांगायलोय, तुम्ही ज्या वेळेस जॉईन व्हायला, जॉईन झाल्यानंतर आपला व्हिडिओ बंद करा. तुम्ही व्हिडिओ चालू करायची काय गरज आहे रे? स्वतःला आरशामध्ये बघायचं. आता मोबाईल मध्ये बघायची काय आवश्यकता आहे का? उगाच तुमचा माईक आणि व्हिडिओ चालू. मुंडकर कोण आहे बाळा? तुझा माईक बंद कर. आणि मला इथं सगळ्यांचं दिसतंय कोण माईक चालू करायले, कोण करणं गेले. त्याच्यामुळे जर परत माईक जर तुम्ही चालू करण्याचा प्रयत्न केला तर मी उद्यापासून जो व्यक्ती जास्त वेळा माईक चालू कराले किंवा आपलं स्क्रीन प्रेझेंट कराले त्या विद्यार्थ्याला मी या क्लास मधून आता नंतर घेणारच नाही, तुम्हाला ऍडच करणार नाही. तुमचं नावच मी डिलीट करून टाकणार आहे, लक्षात ठेवा. गडंबे. त्याच्यामुळं शक्यतो त्या गोष्टी करू नका. माईक चालू करण्याचा प्रयत्न करू नका. काय होईल, तुम्ही जर माईक चालू करत राहिला तर तुम्हाला नेमकं मी जे काय सांगायलो ते तुम्हाला कळणार नाही, उगा डिस्टर्ब होणार विनाकामाचं. त्यामुळे विनाकारण डिस्टर्ब न होता आपल्याला ह्या ऑनलाईन क्लासचा फायदा झाला पाहिजे. तुम्हाला समजते ना रे, दररोज जे आम्ही तास घेतो ते समजते ना तुम्हाला? समजते का रे? कुणीतरी एक जण बोला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गणबे तुझा व्हिडिओ बंद कर बाळा. जर तुम्हाला समजत असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला का घरी? करालो सर. हो सर. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. करालो सर. करायचं बाळा अभ्यास. जो विद्यार्थी जास्त अभ्यास करतो त्याला सगळ्याच गोष्टी समजतात. जो विद्यार्थी अभ्यास करत नाही, मग उगाच बहाणे सांगतो, कारण सांगतो, त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी काही कळत नाही. हे 21 विद्यार्थी आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना जवळच्या सांगा बाळा सगळ्यांना जॉईन होण्यासाठी. जे आपल्या जवळ आहेत त्यांना सांगा. रुद्रा, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा बाळांना जॉईन साठी. कारण बरेचसे विद्यार्थी आपले होत नाहीत. फक्त आज 21 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे थोडं सांगा. एकवीस विद्यार्थी आपले 4 मिनिटं आपण आणखी त्यांची वाट पाहायची आहे. 4 मिनिटानंतर आपण त्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायचं आहे प्रत्येकाला. त्याच्यामुळे आपल्या मित्रांना जॉईन होण्यासाठी थोडं सांगा बाळा. हो सर. हा, आपल्या मित्रांना सांगा जॉईन होतील. सर गडंबेनं व्हिडिओ चालू करताय. करू नका बाळा, करू नका. काय होतं माहितीये का, तुम्ही जर व्हिडिओ चालू करत राहिलात तर विनाकारण दुसरे विद्यार्थी डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे चालू करू नका. बंद करा, बंद करा. धनुरे 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 धनुरे, तुझा आवाज आणि व्हिडिओ बंद कर बाळा. विद्यार्थ्यांना जॉईन होण्यास सांगा. रुद्रा, आपल्या विद्यार्थ्यांना जॉईन होण्यास सांगा बरं. अगदी आपण 2 मिनिटात आपला हा क्लास चालू करणार आहोत. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन होण्यास सांगा बाळांनो. दिसण्याच्या बाबतीमध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का सांगा. नाही. आवाजाच्या बाबतीमध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम आहे? ठळक दिसत नाही. बर, आता कसं होते माहितीये का, तुम्हाला एक सांगतो मी. तुम्ही ज्या ठिकाणी बसलात बाळा त्या ठिकाणी रेंज कमी जास्त होऊ शकते, बरोबर आहे. त्याच्यामुळं दिसण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे किंवा ऐकण्याचा जो प्रॉब्लेम आहे, एखाद दिवस मी तुम्हाला दिसत नसेल किंवा माझा आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत येत नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणच्या रेंजचा प्रॉब्लेम, नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा माझ्याकडचा नेटचा एखाद दिवस प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे स्पष्ट दिसलंच पाहिजे, कारण आपण मोबाईलवर घेतो, हे लक्षात ठेवा थोडं. त्याच्यामुळे आपण एवढा अठ्ठासही करायचा नाही की आपलं पूर्णपणे स्पष्ट दिसलं पाहिजे किंवा आपला सगळ्या गोष्टी बोर्डावरच्या दिसल्याच पाहिजेत. मी ज्यावेळेस बोलत असतो किंवा कोणतेही सर तुम्हाला ज्यावेळेस बोलतायत किंवा एखादी गोष्ट समजावून सांगतायत त्यावेळेस आपण थोडस मन लावून ऐका. केसरळेकर सर. हा सरजी नमस्कार. सर नमस्कार सर. सर दिसतोय का मी व्यवस्थित? हो सर, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं आहे, हे आमच्या विद्यार्थी मित्रांनी समजून घ्यायचं आहे. ओके. हा, आपला अभ्यास छान पद्धतीने चालू आहे. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं फळा स्पष्ट दिसणं व्हायलंय सर, पण आवाज एकदम क्लिअर आहे, काही अडचण नाही. ओके सर. ओके ओके ओके, कंटिन्यू करा सर. म्हणजे बोर्डावरच जास्त स्पष्ट दिसत नाही का? ठळक दिसत नाही सर. हो सर. अंक ओळखू येतात का तुम्हाला? अंक ओळखू येतात का? नाही. नाही सर. 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 काय नाही बाळा, काय नाही रे. आवाज येतोय का माझा? हो. ओके. हो. येत आहे सर. येत आहे गुड सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड बाळा. चला कंटिन्यू करूया आपण. ओके, आपली वेळ पण संपलेली आहे. ओके सर. सगळ्यांना
ओके, सगळ्यांना या ठिकाणी मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आज आपण 9 तारीख, आजच्या दिनाच्या आपल्याला शुभेच्छा. आपण या ठिकाणी जॉईन झालात, धन्यवाद. आता एक काम करायचं, क्लास संपेपर्यंत आपले व्हिडिओ बंद करा, आपले आवाज बंद करा. शेवटच्या 10 मिनिटांमध्येच तुमचे व्हिडिओ आणि तुमचे माईक चालू झाले पाहिजेत, एवढी काळजी घ्या. दिसत नाही किंवा ऐकायला येत नाही, मी परत एकदा तुम्हाला सांगायलो, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यामुळे त्याची एवढी काळजी करायची नाही. तुम्ही समजावून घ्या. तुम्ही या ठिकाणी मी जे काही सांगणार आहे ते थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा बाळांनो. तुम्ही जर फक्त एकच बोलत राहिलात की दिसत नाही दिसत नाही दिसत नाही, ऐकायला येत नाही, तर यातून आपलं साध्य काही होणार नाही. कारण मी तुम्हाला मोबाईलवर शिकवतोय, तुम्ही मोबाईलवर शिकता, ही क्रिया आपल्यापासून खूप दूरवर चाललेली आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, इंटरनेटच्या माध्यमामध्ये, या मोबाईलच्या माध्यमातून आपलं हे शिक्षण चालू आहे. त्यामुळे थोडासा या ठिकाणी आपला प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यामुळे या गोष्टी आपण थोड्याशा समजून घ्या. मी वर्गामध्ये नाही, कारण मी जर वर्गामध्ये असलो तर तुम्हाला मी स्पष्ट दिसलो असतो, माझा बोर्ड दिसला असता, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. पण आपण अगदी वर्गाच्या बाहेर आहोत. मी माझ्या घरी आहे, तुम्ही तुमच्या घरी आहात, येते लक्षात. त्याच्यामुळे या थोड्या गोष्टी समजावून घ्या. एकच आपण आपला चालू करायचं नाही, सर दिसत नाही, सर दिसत नाही, सर दिसत नाही. एकच जर आपण बोलत राहिलो तर मला असं वाटतं की आपला हा उद्देश साध्य होणार नाही. कोणी असो, मी असेल, अन्य कोणते सर असतील, तर आपण आपला ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा बाजूला ठेवूया दिसण्या बाबतीतच. कारण दिसण्यापेक्षा समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही थोड्या काळजी घ्या आणि आम्हाला थोडं सहकार्य करा. कारण आपला वेळ दिसण्यात न दिसण्यात, ऐकण्यात न ऐकण्यात जाण्यापेक्षा आपला वेळ, आपला जो घटक आहे तो घटक आपण व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत चला. म्हणजे तुम्ही जेव्हा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करणार आहात, तेव्हा आम्ही जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. येते लक्षात. त्याच्यामुळे या ठिकाणी आज चालू करूया आपण. आजचा जो आपला घटक आहे बाळांनो, गणित या विषयाचा. लक्षात घ्या, गणिताचा आपण अभ्यास करत असताना गणितामध्ये संख्याज्ञानाचं वाचन आपण केलेलं आहे, संख्या तयार करण्याचंही बघितलेलं आहे, स्थानिक किंमत बघितली आहे, दर्शनी किंमत बघितली आहे, विस्तारित रूप कशा पद्धतीने तयार करायचं हेही पाहिलेलं आहे. आजचा जो वेगळा घटक आहे आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे, या घटकावर 100% 1-2 प्रश्न हे आपल्या परीक्षेमध्ये विचारतात आणि हे प्रश्न म्हणजे अगदी आपल्याला मार्क देऊन जाणारे प्रश्न असतात. मग यासाठी फक्त आपण एकच काम केलं पाहिजे, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे ते समजावून घेण्याचा फक्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि 100% मी असं म्हणतोय, हा जर घटक मी आज तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्ही जर अगदी व्यवस्थित पद्धतीने ते जर ऐकून घेतला, ते जर व्यवस्थित तुम्ही घरी अभ्यास केला, तर या घटकावरचे आलेले प्रश्न एकही विद्यार्थी चुकणार नाही, याची गॅरंटी माझी. फक्त तुम्ही काय करायचंय, फक्त तुम्ही ते समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा. समजावून घेतलात की बेटर, म्हणजे काय अडचण नाही. त्या ठिकाणी तुम्ही अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी सगळे प्रश्न. मग आजचा जो घटक आहे आपला, आजचा घटक आहे 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न असतात आपल्या परीक्षेमध्ये. 1 ते 100 संख्या. सर हा झालं, चालू झाले बाळा. गुड मॉर्निंग आता नको, आपलं चालू झाले, फक्त जॉईन व्हायचं. आता गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आपण आता नाही म्हणायचं. आता आपलं सगळं चालू झालंय, शांत आपण जॉईन व्हायचं, ऐकून घ्यायचं. ओके. त्यानंतर आता बघा इकडे, आवाज, तुझा व्हिडिओ बंद कर बाळा, व्हिडिओ बंद कर. हा, या ठिकाणी आता 1 ते 100 या संख्येवर आधारित प्रश्न या घटकांतर्गत आपल्याला 1 ते 2 प्रश्न 100% विचारतात. मग या ठिकाणी आपल्याला आता 1 ते 100 संख्या ज्या आहेत ते आपण पहिलीपासून संख्यांचा अभ्यास करत आलेलो आहोत. पहिलीपासून संख्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत. कारण 1 ते 100 पर्यंतचे अंक, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या पहिलीला आपण शिकलेले आहेत, वाचन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, दुसरीलाही ते आहेत, तिसरीलाही ते अभ्यासलेले आहेत, चौथीलाही अभ्यासलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या संख्या सगळ्यात तोंडपाठ आहेत, लिहिता येतात, वाचता येतात, या प्रश्न आपला सोडता येतात, नो प्रॉब्लेम आहे. पण यावर प्रश्न विचारतात, थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. म्हणजे यामध्ये काय नेमकं विचारलं जाईल की बाबा 1 ते 100 या संख्येमध्ये
एक हा अंक किती वेळा येतो, किंवा 1 ते 100 या संख्यांमध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येतो, किंवा 1 ते 100 मध्ये एक हा अंक नसलेल्या संख्या किती, एक हा अंक असलेल्या संख्या किती. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि मग आपल्याला 1 ते 100 पर्यंतचे अंक माहिती असतात, 1 ते 100 पर्यंतच्या संख्याही माहिती असतात. पण नेमकं काय होतं, त्यात एक अंक किती वेळा असतो, 0 अंक किती वेळा असतो, 2 अंक किती वेळा असतो, 8 अंक किती वेळा असतो, असा ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस नेमकं आपण ते उत्तर चुकत असतो. मग यासाठी समजून घ्या, हा खेळ म्हणून खेळायचा आपण. ज्यावेळेस आपण एखाद्या घटकाचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याच्याकडे आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून न बघता एका खेळाच्या दृष्टिकोनातून, आणि गणित हा अगदी खेळासारखा प्रकार आहे. गणित हा खेळायचाच असतो. खेळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजणार आहे की नेमकं आपण गणित अतिशय सोप्या पद्धतीने कसं आहे. मग आपला या ठिकाणी 1 ते 100 वर आधारित वेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे पडतात ते आपल्याला बघायचंय. मग या ठिकाणी मी काय बोर्डावर 1 पासून 100 पर्यंतची संख्या लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये आता ज्यावेळेस आपण 1 पासून 100 पर्यंतच्या संख्येचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला सगळ्या संख्यांचं वाचन आणि सर्व संख्यांचं लेखन आपल्या अंकात आणि अक्षरात चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणजे याच्यावरचे प्रश्न कसे जरी विचारले तरी आपण सांगू शकतो. पण जर यावर आधारित जर असा प्रश्न विचारला की बाबा 1 ते 100 या संख्यांमध्ये, 1 ते 100 म्हणतोय मी, लक्षात ठेवायचं. आता या 1 ते 100 या संख्यांची थोडीशी जर फोड केली आपण तर यामध्ये काय लक्षात येईल आपल्याला, 1 पासून 9 पर्यंतची जी अंक आहेत ही एक अंकी संख्या आहेत. म्हणजे एक अंकी संख्या 1 ते 100 मध्ये या 9 आहेत. त्याच्यानंतर जर आपण थोडासा विचार केला, आदरणीय केसरकर सरांनी आपला थोडं समजावून सांगितलंय अगोदर, 2 पासून जर आपण या ठिकाणी 99 पर्यंतचा जर विचार केला तर या 2 अंकी संख्या आहेत. म्हणजेच 1 ते 9 पर्यंतचे म्हणजे 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या 9 आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे. म्हणजेच 1 ते 100 मध्ये एकूण संख्या 100 आहेत. त्या 100 या संख्यांची आपण फोड केलेली आहे. एक अंकी संख्या 9 आहेत, 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 3 अंकी संख्या 1 आहे. हे आपण त्या ठिकाणी आपल्या वहीवर लिहून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तरी तुम्हाला प्रश्न कधी मध्ये विचारू शकतात की मला सांगा बाळांनो, कसा प्रश्न कसा असतो, 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती आहेत. मग आपण काय करतो, 1 ते 100 आपल्या समोर डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि त्यावेळेस आपण म्हणतो 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या या 9 आहे. मग 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत, 90 आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या या 90 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या किती आहेत, ओके समजलं तुम्हाला. बंद करायचं, एकाने बोलायचं लगेच आपले माईक बंद करायचे. राणा माईक बंद कर, राणा लगेच बोलायचं, लगेच आपला माईक बंद करून टाकायचा. म्हणजे याचा अर्थ काय, 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 1, म्हणजे 1 ते 100 मध्ये 100 संख्या असतात. हे आपण स्पष्ट झालं आहे. आता दुसरा प्रश्न कसा असतो बघा, 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो. आता आपल्याला काय करायचं सांगू नका बाळांनो, समजावून घ्या. तुम्ही हुशार आहात, सगळ्यांना छान पद्धतीने चांगला अभ्यास आहे तुमचा. पण अगोदर समजावून घ्या, समजावून घेतल्यानंतर प्रश्नाचे उत्तर द्या. त्यामुळे अगोदर प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ नका. मी तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारेल त्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं. आपले माईक बंद करून ठेवा. वाघमारे आपला माईक बंद कर बाळा, येते लक्षात. हा, आता 1 ते 100 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एक हा अंक किती वेळा येतो. हे आपल्याला याच्यावर ह्या संख्याची मालिका आहे किंवा संख्याचा जो आपण चार्ट 1 ते 100 चा दिलेला आहे याच्यावर आपला बघितलं पाहिजे. आपण ते काय केलं पाहिजे, खरंच आहे किंवा नाही, किंवा एवढ्या संख्या येतात किंवा येत नाहीत याची पडताळणी करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, 1 ते 100 मध्ये हा अंक किती वेळा येतो हे या ठिकाणी बघायचंय. आता बघत बघा, 1 पासून जर मी सुरुवात केलं तर या ठिकाणी 1 ते 100 1 येतो, म्हणजे 1 वेळेस आहे. या लाईन मध्ये जर विचार केला मध्ये सुद्धा 1 आहे, म्हणजे या ठिकाणी किती 2 आले. त्याच्यानंतर आपण आडवे जर बघितलं असेल ते 2 झाले, येतं लक्षात. आता 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे किती
12 झाले. आता त्याच्यानंतर ही जर बघितले आपण हे बघितलेलं आहे या ठिकाणी आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 इथे या ठिकाणी बघा आपण ही घेतलेलं आहे. इथे डबल आपण घेतले का बघा विचार करा. आपण थोडस या ठिकाणी लक्ष द्यायचंय. लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय करायचं काय नाही ते. येतं लक्षात. आता बघा या ठिकाणी आपण एक अंक बघतोय. 1 ते 100 मध्ये आपण जेव्हा एक अंक बघणार आहात त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की एक अंक नेमकं कोण्या कोण्या ठिकाणी आहे. आता इथे एक अंक आहे इथे एक आहे म्हणजे किती झाले या ठिकाणी 2. मग जर आपण असं मोजत गेलो किंवा असंही मोजा कसं जरी मोजत आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे किती आहेत 11 आहेत. त्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 त्याच्यानंतर या 10 मधला एक 20 आणि या 100 मधला एक 21. म्हणजे याचा अर्थ काय 1 ते 100 मध्ये जर आपण विचार केला तर 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो. एक हा अंक 21 वेळा येतो. एक लक्षात ठेवायचं लिहून घ्या. माहिती असणं गरजेचं आहे. आता 21 वेळा कोणा कोणा ठिकाणी येतो आपण बघितलाय. एक या 11 मध्ये 2 आहेत मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 त्याच्यानंतर उभ्यामध्ये 12 13 14 15 16 17 18 19 10 मधला एक 20 आणि 100 मधला एक 21 म्हणजे 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो 21 वेळा येतो. म्हणजे आपला प्रश्न पडतो 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो तर आपलं उत्तर पाहिजे 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा येतो. पण दुसरा प्रश्न कसा असतो बघा 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती संख्यांमध्ये येतो असा प्रश्न असतो. म्हणजे त्या ठिकाणी संख्या विचारली जाते. किती संख्यांमध्ये येतो हे आपल्याला बघायचं. हा ओके 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 छान 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 बंद करा. ओके 20 सर. बघायची 20 सर. समजलं समजलं मला समजलं. तुमचे माईक बंद करा. तुमचं उत्तर मला कळालं. माईक बंद करा. माईक बंद करा. हॅलो हा हॅलो हॅलो हा बोला की सर. हा सर सर तुमचं ते बोर्डावर हे आहे ना तुमचा कॅमेरा. बोला की. हा हॅलो हा बोला बोला सर आवाज येतोय बोला. तुमच्या बोर्डावर तुझं हा हा तुमच्या बोर्डावर स्क्रीन लेकरांना बरोबर दिसत नाही. कसं आहे माहितीये का सर ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी एखाद्या दिवस रेंज कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे. थोडस या ठिकाणी आपलं ऍडजस्ट करायचे सर. नाही नाही तुमची बोर्डावर जे स्क्रीन आहे ना हा तुमचा कॅमेरा जरा हा 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 तुमचा कॅमेरा जरा जोगपेटी सर. हा बोला की सर. जोगपेटी सर. हा साहेब. तुमचं ते तुमचं का नाही हा सर. रेंजचा दरवाजा रेंजचा काही नाही ते. हा व्हेरी गुड. आणि थोडं तुम्ही डावीकडे सरका आणि बोर्ड म्हणजे हा हा लेकरांना जरा ओके दिसते का साहेब. हा येस. आणि अजून थोडासा वरचा भाग कमी दिसायला बघा. वरचा टॉप वरचा कमी दिसतोय का. हा आता साहेब तुमचा चेहरा अर्धा दिसायला. अजून थोडं खालचा भाग खूप दिसायला. हा 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 ओके. येस. हा व्हेरी गुड. दिसते साहेब आता. बिरादार ओके. दिसतंय का आता. बिरादार वाघमारे दिसते का आता. दिसते का आता. हा हा आता दिसतंय. हॅलो दिसतंय की आता. ओके ओके सर. हा ठीक आहे सर राहू दे. हा ठीक. ओके ओके चालतं. थोडासा हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. थोडस आपण समजावून घ्यायचं आहे. निश्चित या ठिकाणी दिसण्यासाठी आहे पण थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही आणि आम्ही दोघांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आपण जास्तीत जास्त या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोच पण नेटवर्कचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी काही करू शकत नाही. थोडस कमी जास्त रेंज झाली की दिसण्याचा हा प्रॉब्लेम येणार आहे. ओके मी कंटिन्यू करतोय. या ठिकाणी 1 ते 100 मध्ये एक हा अंक एक वेळा येतो हा प्रश्न आपला परीक्षेमध्ये येतो. दुसरा प्रश्न आपला कसा असणार आहे की बा 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती संख्या येतो. आता किती वेळा येतो आणि किती संख्यांमध्ये येतो तर या ठिकाणी आपला गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं किती वेळा येतो म्हणाल तर 21 वेळा येतो. आता आपला संख्यांमध्ये म्हणजे या ठिकाणी 1 ते 100 ची मी संख्या लिहिलेली आहे. मग या ठिकाणी काय करायचं बघा. आता संख्या म्हटल्यानंतर इथे संख्या आहे त्याच्यानंतर इथं 2 आहेत बरोबर आहे.
आता हे 11 हे डबल, आपण एक हा अंक डबल घेतला होता म्हणून 21 वेळा आणलाय. मग ज्या ठिकाणी डबल अंक असतील ती संख्या एकच, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. याच्या लक्षात. त्याच्यानंतर आता बघा 18 संख्या आणि या ठिकाणी 19 आणि आणखी एक कुठं राहिला आपला बघा. या ठिकाणी एका अंक आपण जर बघितला तर हे 20 वेळा येतो, पण एक या ठिकाणी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बघा 11 मध्ये 2 वेळा ही अंक झाला, पण आपण काय मोजत आहोत? संख्या मोजत आहोत. त्यामुळे संख्या म्हणल्यानंतर ही 11 जी आहे ती एकच संख्या आहे. बघा मी या ठिकाणी गोल केलेल्या संख्या आहेत. 1, 10 ची 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 100 ची 1, 20. म्हणजे 1 ते 100 मध्ये एक हा अंक 20 संख्यांमध्ये येतो. किती संख्यांमध्ये येतो? 20 संख्यांमध्ये येतो. बघा लक्षात घ्या, समजणं फार महत्वाचं आहे. किती वेळा येतो आणि किती संख्यांमध्ये येतो. जर 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो म्हटलं की 21 वेळा येतो. आणि किती संख्यांमध्ये येतो जर असा प्रश्न असेल तर 20 संख्यांमध्ये येतो. याचं कारण असं आहे, हे जे 11 आहे हे 11 या ठिकाणी 1 हे 2 वेळा आहे, म्हणजे डबल या ठिकाणी अंक आलाय. त्यामुळे काय होतं की एकच या ठिकाणी आपल्याला धरायचं आहे. म्हणून 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा येतो आणि 20 संख्यांमध्ये येतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपला लक्षात यायला पाहिजे की एक अंक 21 वेळा आणि अंक असलेल्या संख्या किती या ठिकाणी 20 संख्यांमध्ये एक हा अंक 21 वेळा येतो. आता दुसरा प्रश्न कसा विचारतात, या ठिकाणी एक हा अंक किती संख्यांमध्ये नाही किंवा अंक नसलेल्या संख्या किती, एक अंक संख्या नसलेल्या किती, एक हा अंक 1 ते 100 मध्ये नसलेल्या संख्या किती, अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. मग त्यावेळेस आपलं लक्षात आलं पाहिजे, असलेल्या संख्या जरी 20 असतील, आता 1 ते 100 मध्ये 100 संख्या आहेत, मग असलेल्या संख्या किती आहेत? 20 आहेत. मग नसलेल्या संख्या किती असणार आहेत? 1 ते 100 मधून जर आपण 20 कमी केल्या तर नसलेल्या संख्या आपल्या या ठिकाणी 80 असणार आहेत. 80 सर. ओके, 80. ओके ओके ओके, छान, व्हेरी गुड. येते लक्षात. म्हणजे एक हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 21 वेळा. हा, किती संख्यांमध्ये येतो? 20. 20 संख्यांमध्ये येतो. व्हेरी गुड. किती संख्यांमध्ये येत नाही? 80. व्हेरी गुड. 80 संख्यांमध्ये, बरोबर आहे, 80 संख्यांमध्ये येत नाही. ओके, येते लक्षात. आता त्यानंतर आपण एक अंक बघितला. अशाच पद्धतीने आपला काय करायचं? 2 बंद. नाही दुसरं बोलायला येतं पोरं. सर दिसत नाही. सरळ बघाय ना काय जरा बंद केलं तर मी बंद केलं काय बोलायचं सर गुणांक. गेले की हॅलो सर. हा अंक बघायचंय. म्हणजे 2 हा अंक 1 ते 100 मध्ये किती? सर तुम्ही दिसत नाही. सर 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 हॅलो सर. हॅलो सर. वीस वेळा या ठिकाणी येतो म्हणून आपल्या या ठिकाणी सांगता येईल. ओके, अरे प्रेझेंट करू नका. हा,
आता बघा दुसरा प्रश्न कसा असतो, 1 ते 100 मध्ये 2 अंक असलेल्या संख्या किती? मग 2 हा अंक असलेल्या संख्या आपला बघायची. आता संख्या बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 म्हणजे 2 हा अंक असलेल्या संख्या 18 आणि 19 सर. व्हेरी गुड 19 19 सर. व्हेरी 19 सर. बरोबर आहे 19 सर. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. छान, तुम्हाला उत्तर कळतं बाळा, तुम्हाला समजतं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला असतं, पण थोडस लक्ष द्या. या ठिकाणी 2 हा अंक 19 संख्यांमध्ये किती वेळा येतो? 20 वेळा येतो. हा 19 संख्यांमध्ये ऐका इकडे, 1 ते 100 मध्ये 2 हा अंक 19 संख्यांमध्ये 20 वेळा येतो. येते लक्षात? समजतं? मग आता 2 हा अंक किती संख्यांमध्ये येत नाही, किंवा 2 हा अंक नसल्यास संख्या किती असणार आहेत? या ठिकाणी आपण 81 संख्या असणार आहे. 81 2 अंक हा 2 हा अंक 19 वेळा 19 संख्यांमध्ये आल्यानंतर मग या ठिकाणी 81 संख्यांमध्ये 2 हा अंक येत नाही, हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे. येतं लक्षात? तशाच पद्धतीने या ठिकाणी 3 अंक आपण बघायचा आहे. जर विचार केला तर 2 पासून बघा इकडे, 2 पासून 9 पर्यंतचे जर अंक आपण विचारात घेतले, ऐका इकडे बाळांनो, बोलू नका, महत्वाचं आहे, समजावून घ्या. 2 पासून 9 पर्यंतचे जर आपण अंक बघितले तर 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक या ठिकाणी 20 वेळा येतात. म्हणजे 3 हा 20 वेळा येतो 1 ते 100 मध्ये, 4 हा 20 वेळा येतो, 5 हा 20 वेळा येतो, 6 हा 20 वेळा येतो, 7 हा 20 वेळा येतो, 8 हा 20 वेळा येतो, 9 सुद्धा 20 वेळाच येतो. या ठिकाणी बघा बघा 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. त्याच्यानंतर 2 अंक असलं किंवा 1 ते 100 मध्ये 2 हा अंक असल्या संख्या जर बघितल्या आपण, तर या ठिकाणी 2 हा अंक असल्या किंवा 3 अंक असल्या संख्या जर बघितल्या तर 19 येतात. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक असल्या एकूण संख्या 19, 5 हा संख्या असल्या 19, 6 या संख्या असल्या 19. या ठिकाणी अशा पद्धतीच्या संख्या आपल्या विचारतात. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतच्या सगळ्या संख्या किंवा सगळे अंक अगदी सारखेच येतात. 2 पासून 9 पर्यंतचे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक जर बघितले आपण तर 19 संख्यांमध्ये येतात. 2 पासून 9 पर्यंतचे जर सगळे अंक जर आपण पाहिले, म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचे अंक नसलेल्या संख्या जर बघितल्या तर नसलेल्या संख्या ह्या 81 येतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे बाळांनो. बघा 2 पासून 9 पर्यंत मी तुम्हाला सांगतोय. 2 पासून 9 पर्यंतच्या, आता बघा परत मी सांगणार आहे, लक्षात घ्या. 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 3 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 4 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 5 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 6 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 7 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 9 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळाच येतो. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा कसा असतो की 3 हा अंक असलेल्या संख्या 1 ते 100 मध्ये किती, किंवा 1 ते 100 मध्ये 3 हा अंक असलेल्या संख्या किती. म्हणून मी तुम्हाला काय सांगितले, 2 हा अंक असलेल्या संख्या 19 वेळा 19 येतात, 3 हा अंक असलेल्या संख्या 19 येतात, 4 हा अंक असलेल्या संख्या 19 येतात, 5 हा अंक असलेल्या संख्या 19 येतात, 6 अंक असलेल्या संख्या 19 येतात, 7 हा अंक असलेल्या संख्या 19 येतात, 8 हा अंक असलेल्या संख्या 19 येतात, आणि 9 हा अंक असलेल्या सगळ्या संख्या आपल्या 1 ते 100 मध्ये 19 येतात. मग दुसरा प्रश्न आणखी काय विचारतात की 2 पासून 9 पर्यंतचे जर सगळे आपण अंक बघितले तर 3 हा अंक 1 ते 100 मध्ये नसलेल्या संख्या किती, नसलेल्या. मग 2 हा अंक नसलेल्या संख्या 81, 3 हा अंक नसलेल्या संख्या 81,
4 81 येतात नसलेल्या संख्या, 5 हा अंक नसलेल्या 81 येतात, 6 हा अंक नसलेल्या संख्या 81 येतात, 7 अंक नसलेल्या 81 येतात, 8 हा अंक नसलेल्या संख्या 81 येतात, 9 हा अंक नसलेल्या संख्या सुद्धा 81च येतात. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी किती वेळा येतात? अंक असलेल्या संख्या, अंक नसलेल्या संख्या सगळ्या सारख्याच येत असतात. आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, अंक घेऊया, म्हणजे बरोबर आहे का बघता येईल आपला. 9 पासून 2 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक सारखे येतात. हे जर पडताळा करायचा असेल आपण एक अंक घेऊया, म्हणजे या ठिकाणी 7 हा अंक घेऊन बघू खरंच येते का. मग 7 अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो जर असा प्रश्न असेल तर आपला बघता येईल. या ठिकाणी एक 7 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि या ठिकाणचा 21. बरोबर आहे का. म्हणजे 1 ते 100 मध्ये 7 हा अंक जर आपण बघितला तर किती वेळा येतो? 20 वेळा येतो. मग 7 हा अंक किती संख्यांमध्ये येतो तर ती संख्या बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि हे 70 19 म्हणजे किती? 19 संख्यांमध्ये 7 हा अंक 20 वेळा येतो. मग 1 ते 100 मध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? मग ज्या बाकीच्या संख्या उरलेल्या आहेत त्या सगळ्या 81 संख्या आहेत. म्हणजे 1 ते 100 मध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या 81 आहेत. काय अडचण आहे का बाळांनो या ठिकाणी? कुणाला काय अडचण आहे का? नाही सर. व्हेरी गुड. आता राहिला प्रश्न. नाही सर. ओके ओके छान. नाही सर. आता राहिला प्रश्न 0. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? आता आपण 0 हे बघूया. जसं 1 अंक बघितला, 2 अंक बघितला, 3 अंक बघितला, 2 पासून 9 पर्यंत सगळे अंक बघितले, त्या पद्धतीने आपण 0 हा सुद्धा अंक या ठिकाणी बघायला. बघा आता 0 म्हणजे 1 2 3 5 6 7 8 9 10 आणि दुसरा कुठं या ठिकाणी बघा 0 अंक. मला इथं 10 दिसले कारण या ठिकाणी 100 मध्ये 2 अंक आहेत. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 100 मध्ये 0 अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 11 वेळा. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. व्हेरी गुड. आता प्रश्न कसा विचारतात? 1 ते 100 मध्ये 0 अंक असलेल्या संख्या किती? 0 हा अंक असलेल्या संख्या विचारतात. मग आता 0 अंक असलेल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सर. हा छान छान छान. सगळ्यांचा अभ्यास चांगला आहे बाळा. ओके असाच अभ्यास करा तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने. ओके समजलं माहिती समजलं. आता ऐका इकडे. म्हणजे 1 ते 100 मध्ये हा बोला 11 आहे की. बोला बोला. 0 हा अंक 11 आहे 11 की. 0 हा अंक 11 वेळा आहे की बाळा. पण किती संख्यांमध्ये आहे? 10. 10 संख्यांमध्ये आहे. 10 संख्यांमध्ये आहे. 11 वेळा येतो पण किती संख्यांमध्ये? 10 संख्यांमध्ये येतो. लक्षात ठेवायचं. मग मला सांगा 1 ते 100 मध्ये 0 अंक नसलेल्या संख्या किती? 0 हा अंक नसलेल्या संख्या किती येतील मला सांगा बरं. 90. व्हेरी गुड. 90. बरोबर आहे. 90 सर. ओके, छान. आता मी एकाचं नाव घेणार आहे. मला त्यानेच उत्तर सांगायचं. मी ज्याचं नाव घेईन त्यांनी मला उत्तर सांगायचं. बाकीच्यांनी बोलायचं नाही. ओके चला. वाघमारे मला सांग बळा 3 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? 3 हा अंक हा 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? सर मी सांगू? नाही नाही मी ज्याला विचारलं तरीच सांगा. किती वेळा बाळा? सर तुम्ही प्रश्न काय म्हणले? 1 ते 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? तू लिहून घेतलीस का मी सांगताना? सांगताना लिहून घेतले का सांगा बरं. कोण सांगते? कोण सांगते बाळा?
मी सांगू सर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 3 अंक 1 ते 20 वेळा येतो. हा हा कानगुले 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 100 मध्ये 3 अंक असलेल्या संख्या किती? 3 अंक असलेल्या संख्या कानगुले. व्हेरी गुड व्हेरी नाईस. या ठिकाणी किती आहेत? 3 अंक असलेल्या संख्या 20 आहेत. मग 3 अंक नसलेल्या संख्या किती रे? 3 अंक नसलेल्या संख्या 100 मध्ये 19. हा अरे असलेल्या 19 नसलेल्या 81. छान छान व्हेरी गुड. समजलं मला मला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजलं, म्हणायला काय अडचण नाही. आता बघा दुसरे प्रश्न कसे असतात बघा. आता हे सगळे झाले 1 ते 100 मध्ये. बंद करा तुमचे माईक बंद करा बाळांनो. माईक बंद करा. माईक बंद करा. घोसले माईक बंद कर बाळा. घोसले माईक बंद कर माय. हा आता बघा हे 1 ते 100च्या संख्यांमध्ये झालं. दुसरे प्रश्न कसे विचारतात बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा किती वेळा येतो? आता 2 अंकी संख्या असा प्रश्न विचारतात. आता 2 अंकी म्हटल्यानंतर आपला माहिती आहे हे 10 पासून 99 पर्यंतच्या सगळ्या या 2 अंकी संख्या आहेत. मग हे आपला माहिती असणं गरजेचं आहे. 2 अंकी संख्येमध्ये 0 हा किती वेळा येतो? जर असा प्रश्न विचारला तर आपला हे माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघा 2 अंकी संख्या म्हणल्यावर 10 1 2 3 4 5 6 7 8 9 100 हे 2 अंकी आहे का रे? 100 हा 2 अंकी संख्या आहे का? 100 हे 2 अंकी संख्या आहे का? नाही सर. ओके हा बोलू नका एक जण बोला बोलू नका. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो? 9 वेळा येतो. 0 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये 9 वेळा येतो. येते लक्षात? आणि 0 अंक असलेल्या संख्या किती आहेत? मग 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 9 येणार आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे? 2 अंकी संख्या म्हणल्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 0 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो. 2 अंकी संख्येमध्ये 0 अंक असलेल्या संख्या 9च आहेत आणि नसलेल्या संख्या किती असणार आहेत? बाकीच्या सगळ्या नसलेल्या संख्या असणार आहेत. मग नसलेल्या संख्या किती असतील या ठिकाणी? किती रे? 81. ओके समजतंय का? बघा 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक 9 वेळा येतो. 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक असलेल्या संख्या ह्या 9 येतात. 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक नसलेल्या संख्या 81 येतात. लिहून घ्या बाळांनो. माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही लिहून घ्यायला शिका. जे आम्ही सांगतोय ते लिहून घ्यायला शिका. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं अगदी व्यवस्थित सांगता येतील. येते लक्षात? बघा 2 अंकी संख्यांमध्ये 1 अंकी संख्यांमध्ये 11 वेळा येतो. मग 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक किती वेळा येतो? 9 वेळा येतो. 1 अंकी संख्यांमध्ये 0 अंक 10 संख्यांमध्ये येतो आणि 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक 9 संख्यांमध्ये येतो. 1 अंकी 1 ते 100 मध्ये त्या ठिकाणी आपण बघताना 0 अंक किती संख्यांमध्ये आपण बघितला होता? 90 संख्यांमध्ये बघितला. पण या ठिकाणी किती? 81 संख्यांमध्ये. म्हणजे ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक 9 वेळा. 2 अंकी संख्यांमध्ये 9 संख्यांमध्ये 0 हा 9 वेळा येतो आणि 81 नसलेल्या संख्यांमध्ये 81 संख्या 0 अंक नसलेल्या संख्या 81 आहेत. मग त्याच पद्धतीने 1 पासून 1 ते 9 पर्यंतचे बघा 1 ते 9 पर्यंतचे 2 अंकी संख्यांमध्ये जर आपण बघितलं 1 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक 2 अंकी संख्यांमध्ये अगदी सारखे येतात. मग या ठिकाणी बघा काय बघायचं आपला 1 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती वेळा जर प्रश्न विचारला 2 अंकी म्हटले 2 अंकी म्हणल्यावर 1 इथं आहे. आता 1 पासून 9 पर्यंतचे अंक आपण धरायची का? नाही. 2 अंकी म्हटल्यानंतर 10 पासून 99 पर्यंतचेच आपण अंक मोजायचे. येतं लक्षात? मग 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतची सगळी अंक हे सारखेच येतात.
मग किती येतात? तर 1 पासून 9 पर्यंतचे सगळे अंक 2 अंकी संख्यांमध्ये 19 वेळा येतात. माहिती राहू द्या. 2 अंकी संख्यांमध्ये 1 हा अंक 19 वेळा येतो, 2 हा अंक 21 वेळा येतो, 3 हा अंक 21 वेळा येतो. येतं लक्षात? 2 अंकी संख्या आणि 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो आणि 2 अंकी संख्यांमध्ये 19 येतो. हे थोडंसं लक्षात घ्या. डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. येतं लक्षात? त्याच्यानंतर 1 पासून 9 ची सगळी अंक बघा, 1 ते 2 अंकी संख्यांमध्ये 1 पासून 9 पर्यंतचे असलेले अंक जेव्हा विचारतात, म्हणजे कसा प्रश्न विचारतात? 2 अंकी संख्यांमध्ये 2 असल्या किती संख्या आहेत, किंवा 2 अंक असल्या किती 3 अंक असल्या किती संख्या आहेत, 4 हा अंक असल्या किती संख्या आहेत, 5 अंक असल्या किती संख्या आहेत, 6 अंक असल्या किती संख्या आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. त्या एक लक्षात ठेवायचं, 2 अंकी संख्यांमध्ये 1 पासून 9 पर्यंतचे सगळे जर अंक बघितले तर 60 येतात. म्हणून 19 वेळा येतो आणि 3 संख्यांमध्ये 18 संख्यांमध्ये येतो. म्हणजे 1 पासून 9 पर्यंतचे सगळे जर अंक बघितले तर 2 अंकी संख्यांमध्ये 18 संख्यांमध्ये येतात. किती संख्यांमध्ये येतात? 18 संख्या येतात. येतं लक्षात? 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंक किंवा 3 हा अंक 4 अंक असलेल्या जर संख्या बघितल्या तर 18 येतात. मग नसलेल्या संख्या किती येतात? या ठिकाणी 72 येतात. नसलेल्या संख्या लक्षात ठेवायचं 72. म्हणजे हा बघा, दिसत नसेल, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतोय, पण समजून घ्या. मी सांगायलो की तुम्हाला सांगायलो ते लिहून घ्या. 1 अंक 2 अंकी संख्यांमध्ये 1 अंक असलेल्या संख्या 18 आहेत आणि 1 अंक नसलेल्या संख्या 72 आहेत. 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक असलेल्या संख्या 18 आहेत, 2 अंक नसलेल्या संख्या 72 आहेत. 2 अंकी संख्यांमध्ये 3 हा अंक असलेल्या संख्या 18 आहेत, 3 अंक नसलेल्या संख्या 72 आहेत. येतं लक्षात? 2 अंक असलेल्या संख्या 18 आणि नसलेल्या संख्या 72. 2 अंकी संख्यांमध्ये 4 हा अंक असलेल्या संख्या 18, नसलेल्या संख्या 72. म्हणजे 1 पासून 9 पर्यंतचे सगळे जर अंक बघितले किंवा सगळ्या जर संख्या बघितल्या तर अगदी 2 अंकी संख्यांमध्ये सारख्याच येतात. येते का लक्षात? समजते मी काय सांगतोय तुम्हाला? हो. समजते का बाळा? ओके, व्हेरी गुड. मला सांगा, आता मी प्रश्न विचारतो, सांगा बरं मला सांगा, 1 ते 2 अंकी संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 19 सर. 19. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 19 बरोबर आहे. मग मला सांगा, 2 अंकी संख्या ऐका मुलांनो, ऐका. 2 अंकी संख्यांमध्ये 9 अंक असलेल्या संख्या किती? 9 हा अंक असलेल्या संख्या किती? 18. 9 हा अंक असलेल्या संख्या किती? 18. आणि 9 हा अंक नसलेल्या संख्या किती? नसलेल्या संख्या किती? व्हेरी गुड. लिहून घेतलात का बघा तुम्ही? मला सांगा बरं. नाही सर. लिहून घ्या. मी परत सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. सगळ्यांनी लिहून घ्या. हा, लिहून घ्या. 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक 19 वेळा येतात. बोलू नका, लिहून घ्या बाळांनो, लिहून घ्या. आता बोर्डावरची गरज नाही, लिहून घ्या. लिहून घ्या, बोर्डावरची गरज नाही. 2 अंकी संख्यांमध्ये 1 पासून 9 पर्यंतचे अंक 19 वेळा येतात. तुमचे माईक बंद करा रे, माईक बंद करा बाळांनो, माईक बंद करा सगळ्यांचे, माईक बंद करा. सांगतो, माईक बंद करा तुमचे. 2 अंकी संख्यांमध्ये 1 पासून 9 पर्यंतचे अंक 19 वेळा येतात. 19 वेळा येतात. 1 पासून 9 पर्यंतचे अंक किती येतात? 19 वेळा येतात. 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये लक्षात ठेवायचं.
1 ते 9 पर्यंतचे अंक 1 पासून 9 पर्यंतचे अंक दोन संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक 19 वेळा लिहिल्यात का बाळांनो? हो सर. हो सर. पुढे घ्या आता, पुढे घ्या सांगा. आता नाही, पुढे घे, पुढे घ्या चला. 1 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या संख्या 1 ते 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या संख्या 18 येतात. 18 संख्यांमध्ये तर दुसरं दुसरं 2 अंकी संख्यांमध्ये सांगा ना, सांगा. तुम्ही बोलू नका रे, तुम्ही बोलल्यामुळे तुम्हाला ही घाई व्हायली, तुम्ही बोलू नका. 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या संख्या 18 येतात. समजलं? आता 1-2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक नसलेल्या संख्या 72 येतात. सर आता सांगा ना. सांगितलं मी, तू लिहून घे. 1 ते 9 पर्यंतचे 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या संख्या 18 येतात. 2 अंकी संख्यांमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक नसलेल्या संख्या 72 येतात. समजलं बाळांनो? ओके, काय अडचण आहे का तुम्हाला? हो सर. सर हा, आता मला कोणी एकदम प्रश्न काय सांगतो बघा. प्रश्न काय सांगतो बघा, आता मी लिहून घेता काय? प्रश्न लिहून घ्या. 51 ते 100, 51 ते 100 या संख्यांमध्ये 51 ते 100 या संख्यांमध्ये 51 ते 100 या संख्यांमध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? 51 ते 100. मी 1 ते 100 विचारले का? नाही, 51 ते 100 म्हटलंय. 51 ते 100 या संख्यांमध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? किती वेळा रे? व्हेरी गुड. 5 वेळा येतो. ज्याने सांगितलं 5 वेळा सर. 5 वेळा सर. सर त्याचा अभिनंदन. सर आवाज येणं झालाय. सर हेडपट. सर आवाज येत नाही. काय अडचण आहे का?
हा सर. काय अडचण आहे का? ओके, व्हेरी गुड. या ठिकाणी आज आपण काय करायचं, काय बघितलं आहे? 1 ते 100 या संख्यावर आधारित एक अंक किती वेळा? 21 वेळा. 2 अंक 20 वेळा. 3 अंक 20 वेळा. 4 अंक 20 वेळा. 5 अंक 20 वेळा. 6 अंक 20 वेळा. 7 अंक 20 वेळा. म्हणजे 2 पासून 9 पर्यंतचे 1 ते 100 मध्ये 20 वेळा अंक येतात, हे आपण पाहिलेलं आहे. किती संख्यांमध्ये येतात जरी बघितलं आपण, 2 पासून 9 पर्यंतचे अंक 19 संख्यांमध्ये येतात 1 ते 100 मध्ये. किती संख्यांमध्ये येत नाहीत मग बघितलं तर 2 पासून 9 पर्यंतचे अंक 81 संख्यांमध्ये त्या ठिकाणी 1 ते 100 मध्ये. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय सोडवायचा आहे. कुणाला जर काय अडचण असेल, एखादी घटक समजला नसेल किंवा काही कळालं नसेल तर मला आता बोला. तुम्हाला 5 मिनिटं वेळ बोलण्यासाठी. बोला आता. सर तुम्ही चाचणी का देत नाही? चाचणी बाळा, चाचणी देऊ. तुम्हाला आज मी चाचणी पाठवतो. हो सर. लगेच तुम्हाला चाचणी पाठवतो. दुसरा प्रश्न, चला. हा, काय अडचण आहे आणखी? नाही सर. हा घटक समजला का तुम्हाला सगळ्यांना? समजला. मग याच्यावरचे तुम्हाला 100% मार्क पडतील का? हो सर. हो सर. असा कोणता विद्यार्थी आहे का रे त्याला काहीच समजत नाही? नाही कळू द्या मला. सर अजून एक प्रश्न सांगा की. कोणता बाळा? कोणताही सांगू का? बरं बरं बरं, सांगतो. काय अडचण नाही. घे, मला सांगा बरं. हॅलो. हॅलो. हा, माझा आवाज येतोय का तुम्हाला? प्रश्न लिहून घ्या बरं. प्रश्न लिहून घ्या. 1 ते 200. 1 ते 200. 1 ते 200. बघा प्रश्न काय सांगतोय. 1 ते 200 संख्यांमध्ये 1 ते 200 संख्यांमध्ये आवाज नको. 1 ते 200 संख्यांमध्ये 2 अंकी. बघा, 1 ते 200 संख्यांमध्ये 2 अंकी एकूण संख्या किती? 2 अंकी एकूण संख्या किती? 90. 180. रे सांगा किती? व्हेरी गुड. जो 90 विद्यार्थी म्हणतोय त्याचं उत्तर बरोबर आहे. 90 उत्तर बरोबर आहे बाळा. बघा, हा आपण काय केलं रे? 1 ते 200 म्हणले. 200 म्हणजे 3 अंकी. 100च्या पुढच्या सगळ्यात 3 अंकी संख्या असतात. मग 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. मग 200 विचारलं काय, 500 विचारलं काय, 1000 विचारलं काय, तर 2 अंकी संख्या किती असणार आहेत? 90च असणार आहे. म्हणून तुम्हाला थोडासा गोंधळ निर्माण करण्यासाठी मी या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिला की 1 ते 200 मध्ये 2 अंकी संख्या किती आहे. ओके, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं? काय अडचण आहे का? ओके, आपला वेळ पण या ठिकाणी समाप्त होत आहे. या घटकावर 1 ते 100 वर आता ऐका बांधव, ऐका. 1 ते 100 या घटकावरची स्वाध्याय आपण स्वाध्याय घरी सोडवायचे आहेत. स्वाध्याय सोडवा, तुमच्या सरांना पाठवा किंवा आम्हाला पाठवा. त्याचे तुम्ही प्रश्न समजावून घ्या. येत नसतील तर उद्या विचारा. ओके, काय अडचण आहे का? ओके सर. चला आपण थांबू. बाय सर. थँक्यू बाय सर. बाय. सगळ्यांनी नीट वापरा. बोला 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 बोला. नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर सर. हे थांबा रे, सर बोलतो. बाय सर. सर बोलतायत. सर बोलतायत. थांबा. हा, बोला सर. काय झालं दादा? बोलते सर. नमस्कार मंडळ. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. बरेच मुलं होते वाटले आज. बोला आता. विद्यार्थ्यांना कोणाची अडचण आता काही बोला. सर तुम्ही हे चाचणी सगळ्यांनी आता पाठवा. लेफ्ट व्हायला काही अडचण नाही. सर आपला
या ठिकाणी संपलेला आहे. आचार्य छोटे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लेफ्ट करावं. मी चाचणी पाठवा.